नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र नयन चव्हाण. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. हा माझा तिसरा व्हिडिओ. आज मी जे बोलणार आहे ते महत्त्वाचं बोलणार आहे. लास्ट टाईम मी म्हणालो होतो की सुरुवात करा. ब्लॉगिंगची सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही की आपण कुठे चुकतो आहे. सुरुवात करा. मी सुरुवात केली कारण मला माहिती जर मी सुरुवातच केली नाही तर मला काहीही शिकता येणार नाही. आता व्हिडिओ बनवायचं म्हटलं की तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओ बनवायचे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कारण असं होतं की प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या विषयाची आवड असते. आता तुम्हाला काय आवडतं याचा तुम्ही विचार करा, एकांतात विचार करा की तुम्हाला जे करायचं आहे ते नक्की काय करायचं आहे. कोणाला डान्सिंगची आवड असेल, कोणाला ॲक्टिंगची आवड असेल, कोणाला मिमिक्री येत असेल, कोणाला कुकिंगची आवड असेल, ट्रॅव्हलिंगची आवड असेल. भरपूर गोष्टी आहेत. प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडत असतं. पण ते लोकांसमोर तुम्हाला दाखवायला, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचा आधार घेतलाच पाहिजे. आज जर तुम्ही पाहिलं ते बरेचसे मोठमोठे सेलिब्रिटीज आहेत ते सुद्धा सोशल मीडियाचा आधार घेऊनच आपलं मार्केटिंग करत आहेत. कारण आजचा जो काळ आहे तो सोशल मीडियाचा आहे. तुम्ही इंस्टाग्रामवरती या, तुम्ही यूट्यूबवरती या, तुम्ही ट्विटरवरती या, बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत. तिथे तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमचा बिझनेस आहे, तुमची स्वतःची मार्केटिंग आहे ती होऊ शकत नाही. आता मी काय करतो हा भाग वेगळा आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे की मी कुठल्या टाईपचा बिझनेस करतो, कोणता व्यवसाय करतो. व्हिडिओ बनवताना तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात. तुम्हाला कॅमेरा कसा पकडायचा ह्यापासून ते तुम्हाला तुमचा आवाज कसा आहे, तुम्हाला नंतर असं वाटेल की यामध्ये माझा आवाज असा आहे, यामध्ये मी फ्रेममध्ये मी नीट पाहिलं नाही आहे. असे बरेचसे तुम्हाला प्रॉब्लेम नंतर कळणार आहे. पण हे कधी कळणार? जोपर्यंत तुम्ही सुरुवात करत नाही तोपर्यंत हे कळणार नाही आहे. आणि ते सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स कळणार नाही, तुम्हाला कुठे इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे हे कळणार नाही. तर तुम्ही सुरुवात करा. बरेचसे लोक काय करतात, म्हणजे मी सुद्धा त्यातलाच आहे. मी आजपर्यंत 5-6 वर्ष फुकट घालवली. मला वाटलं होतं आज करू, उद्या करू, परवा करू, असं करत करत मी 6 वर्ष 5 वर्ष मी फुकट घालवली. आणि हे 5 वर्षामध्ये जे माझं नुकसान झालं आहे ना त्याचं जर मला कसर भरून काढायची आहे तर मला आता फास्ट काम केलं पाहिजे. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. माझ्या बरोबरचे ज्यांनी माझ्या 2020-21मध्ये ज्यांनी सुरुवात केली होती आज ते बऱ्यापैकी स्थिर स्थावर झाले. पण आज जर मी पाहिलं मी कुठे आहे तर मला असं कळतं मी फार मागे पडलो आहे. पण हे जर मी विचार करत राहिलो निगेटिव्हिटी तर मी काहीच करू शकणार नाही. तर आपल्याला सुरुवात करायची आहे ना, तुम्ही सुरुवात केल्याशिवाय, तुम्ही काम केल्याशिवाय, हातात कॅमेरा घेतल्याशिवाय, तुम्ही कॉन्टेंट बनवल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही आहे. तुम्ही सुरुवात करा. कॅमेरा कुठला आहे, साधा मोबाईल असला तरी चालेल. नंतर तुमचा माईक कोणता तुम्ही वापरताय ते सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत ते तुम्हाला काम केल्यावरच कळणार आहे. तुमचं बोलणं, तुम्ही काय बोलताय हे लोकांपर्यंत कसं जातं आहे ते तुमचं बोलणं हे पण फार विषय महत्त्वाचा आहे. कारण आपण नॉर्मली बोलत असताना आणि आपण लोकांना सांगत असताना आपण काय बोलतो हे महत्त्वाचं आहे. पण यामध्ये पण चुका होणार आहेत तुमच्या. आणि ह्या चुका होत असताना तुम्हाला ते कधी कळणार आहे, ज्यावेळी तुम्ही हे व्हिडिओ पोस्ट कराल, तुम्हाला कमेंट्स येतील तेव्हा तुम्हाला कळणार की आपली नक्की चूक काय होते. आपण स्वतःला कितीही शहाणे समजत असलो तरी लोकांच्या ज्या कमेंट्स येतात त्या तुम्ही बघायच्या आहेत. नंतर आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे. ऑलरेडी जे स्टार आहेत, जे ऑलरेडी चांगले या क्षेत्रात आहेत त्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत आणि त्यांच्या व्हिडिओवरून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तर तुम्ही असं समजू नका की तुम्हाला एका झटक्यात यश मिळणार आहे. तुम्हाला वेळ द्यावा लागणार आणि वेळ दिल्यानंतरच तुम्ही काम केल्यावरच तुम्हाला यात प्रगती मिळणार आहे. तर तुम्ही सुरुवात करा. आधीच अपयशाचा विचार करू नका. अपयश हे येणार नाही आहे. जर तुम्ही सुरुवात केली, सतत कंटिन्युटी ठेवली ते 100% मी सांगतो 50 व्हिडिओनंतर, कोणाला 10 व्हिडिओनंतर, कोणाला 20 व्हिडिओनंतर तुम्हाला यश हे मिळणारच आहे. पण सुरुवातीलाच मला हे जमणार नाही, मला अशक्य वाटतं आहे असा विचार करून जर तुम्ही थांबलात तर तुम्हाला यश तर सोडाच, पण तुम्ही सुरुवातच केलं नाही तर तुम्हाला डिप्रेशन येईल. कारण आजच्या तारखेला तुम्ही कोणताही व्यवसाय करत असलात, तुम्ही कोणतंही काम करत असलात तर तुम्हाला कॉन्टेंट बनवल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही सोशल मीडियाचा आधार घेतलात तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. बघा तुमच्यासमोर सगळे चित्र आहे. तुम्ही सोशल मीडियावर या, तुमचे फॉलोअर वाढवा आणि नंतर तुम्ही बघा ना मजा की तुमचे जर फॉलोअर वाढलेले असतील नंतर तुम्ही माती जरी विकली ना तरी ती विकली जाते. पण तुमच्यामध्ये सच्चाई पाहिजे, तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे आणि तुम्ही जे करताय काम ते लोकांपर्यंत नीट पोहोचलं पाहिजे. आणि नीट पोहोचण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचा आधार हा घ्यावाच लागणार. बघा पटते का? आणि सुरुवात करा. घाबरू नका. घाबरल्याने काही होणार नाही आहे.